दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, पल्लवी गार्डन मध्ये आशाला भेटायला बोलवते. ती आशाची समजूत काढते, पण आशा ऐकायला तयार नाहीये, कारण विजय पल्लवीचं प्रेम आहे. मीनाक्षी सोहनलाल आणि गायत्रीवर भडकते की त्या दोघांनी पल्लवीला कोणत्या मार्गावर नेऊन ठेवलंय. मीनाक्षीने पल्लवीच्या लग्नाविषयी आणखीन एका ठिकाणी बोलून ठेवलंय. तेव्हा पल्लवी येते, जी कोणाशीही लग्न करायला तयार आहे, कारण तिला विजय आणि आशाच्या मार्गातून बाजूला व्हायचंय. वलराजच्या घरात सुहासिनी उदास आहे, कारण नातू होण्याचा आनंद खूप मोठा आनंद आहे, पण तिला खुश होण्याचाही अधिकार नाहीये. गायत्री पल्लवीला समजावते की लग्नाचा अर्थ असतो संपूर्ण समर्पण. आता पुढे. साहेब, त्या गोविंद कपूरने आशा बेटाचं लग्न फसवून लावलं होतं. हो, तुला त्याने काय फरक पडतो? तू कशाला काळजी करतोस? साहेब, तसं नाही हो. माझ्या डोसक्यात एक प्रश्न आलाय. पुन्हा यायला लागले तुझ्या डोक्यात प्रश्न? प्रश्न आहे ते येणारच ना. प्रश्न हा आहे की जी वाईट माणसं आहेत ती जर वाईट माणसं नसती तर काय झालं असतं? बबलू, जर वाईट माणसं नसती तर या जगामध्ये चांगल्या माणसांना किंमत उरली नसती. आता याचा काय अर्थ? नाही समजलं नाही. तुला? मी तुला समजावतो. जर वाईट माणसं नसती तर चांगली माणसं नसती. जर वाईटपणा नसता तर चांगुलपणा नसता. जर रावण नसता तर राम नसता. जर कंस नसता तर कृष्ण नसता. जर तू नसतास तर मी नसतो. समजलं? समजलं बहुतेक. हॅलो. अरे मीनाक्षी, आलीस? मुलाकडच्यांशी बोलणं झालं? हो हो, ते तर माझ्याच बोलण्याची वाट बघत होते. खूप खुश आहेत ते लोक. चला, बरं झालं. मीनाक्षी, मी म्हणत होतो की पल्लवीला याच शहरात प्रॅक्टिस करायची आहे. त्या लोकांची या गोष्टीसाठी काही हरकत तर नाही? नाही नाही, काहीच हरकत नाहीये. मुलगा इंजिनिअरिंग करतोय, एका वर्षाकरता बाहेरही जाणार आहे, म्हणून त्या लोकांचं म्हणणं आहे की लग्न लवकरात लवकर व्हावं. गुड. पल्लवी, बाळा, मी तुझ्या लग्नाची बोलणी करतेय. आता तुझा निर्णय नको बदलूस, ठीक आहे? नाही मम्मी, मी माझा निर्णय नाही बदलणार. मी आलेच. बघ, ऐकलंस ना दीदी? आता तू त्यांना फोन करून लवकर बोलवून घे. आम्हीही मुलगा बघू आणि त्या लोकांनाही भेटू आणि त्यांनाही आपल्या पल्लवीला बघू दे ना. हो. आमच्याकडून खूप मोठ्या चुका झाल्यात तेव्हा. आम्ही खूप खूप पाप केली आहेत, पण आमच्या चुकांची इतकी मोठी शिक्षा नको देऊस. आम्हाला प्रायश्चित्त करायची संधी दे परमेश्वरा. मी माझ्या चुकांची क्षमा मागितलीये. आज मला या गोष्टीची जाणीव झाली.
की आम्ही किती जणांची मन दुखावली आणि कदाचित त्याचीच फळं भोगतोय आम्ही. आज आम्हाला हे सगळं भोगावं लागतंय ते त्याचमुळे. कुणाच्या तरी मनातून निघालेली हाय कधी वाया नाही जात या गोष्टीची जाणीव आज होतीये मला. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय परमेश्वरा. आता मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त नको होऊ देऊस. माझ्या मुलाला आयुष्यात असं एकटं नको पाडूस. सून तर घरची लक्ष्मी असते ना. आणि आम्ही आमच्या सुनेचं मन दुखावलं आणि आमच्या जावयाने आमची एवढी मोठी फसवणूक केली. आमच्यावरची ही संकट दूर कर परमेश्वरा. आमची चूक पोटात घे भगवंता. हे परमेश्वरा मार्ग दाखव. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर देवा. हे ईश्वरा माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. ममा काय झालं? तू रडतीयस कशासाठी? रितिमा माझी पोर, मला तुझी खूप काळजी वाटते बेटा. काय करू, आई आहे ना. मला तर ही चिंता सतावतीये की तुझ्या समोर इतकं मोठं आयुष्य पडलंय. कसं जगणार आहेस तू एकटीने? आता जे नशिबात लिहिलंय तेच होणार ना ममा. एक चूक केली ती गुन्हा बनली. आता त्याची शिक्षा तर भोगावी लागणारच ना. तुम्ही सगळ्यांनी तर मला माझ्या सुखात साथ दिली. अगं काय करणार जर आम्ही तुझा हट्ट पूर्ण केला नसता ना आणि तुझं त्या गोविंदशी लग्न होऊ दिलं नसतं ना तर आज त्या गोष्टीची जाणीव होते ममा. त्यावेळी तर असं वाटत होतं जसं तुम्ही सगळे माझ्या प्रेमाचे शत्रू झालेले आहात. पण आज कळतंय की आई वडिलांचे निर्णय कधीही चुकीचे नसतात. ते आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करत असतात. सुहासिनी, असं वाटतं की आता हा प्रश्न सुटेल बहुतेक. कोणता प्रश्न? गायत्रीजींचा फोन आला होता. त्या म्हणत होत्या की पल्लवीचं लग्न दुसरीकडे कुठेतरी ठरलंय आणि पल्लवीने लग्नाला होकारही दिलेला आहे. काय? होय रिद्धिमा. आशा यासाठीच या घरात सून म्हणून यायला तयार नव्हती कारण तिला पल्लवीची काळजी वाटत होती. आता जेव्हा पल्लवीचं लग्न दुसरीकडे ठरलेलं आहे मग आता हे साहजिकच आहे की आशा या घरामध्ये सून बनून येणार. तुमचं खरंच आहे पप्पा. पल्लवीने हा निर्णय खूप विचार करूनच घेतला असेल जेणेकरून आशा पुन्हा या घरची सून होऊ शकेल आणि तिला तिचा अधिकार मिळू शकेल. हो, हा प्रश्न आपण सोडवू शकत नव्हतो पण हा पल्लवी आणि आशाचा चांगुलपणा आहे. आता हा प्रश्न सुटेल. आपलीही हीच इच्छा आहे की जो जिथे कुठे राहील त्याने सुखात राहावं. आपल्यामुळे कुणाच्याही सुखाला ग्रहण लागू नये. हो पप्पा, जर पल्लवीचं आयुष्य सुखी झालं तर आपल्या सगळ्यांच्या मनाला दिलासा मिळेल आणि माझी सून या घरात परत येईल. माझ्या नातवाच्या बाळलीलांनी आमचं घर भरून जाईल. हो सुहासिनी, पण लक्षात ठेव की पल्लवीच्या लग्नाची बातमी विजयला कळता कामा नये. अहो बाबा, तुम्ही असे उदास का बसलात? बेटा, जर परिस्थिती अशी असेल तर चेहऱ्यावर हसू कसं काय येऊ शकेल? ही आशा बघ ना ऐकायला तयारच नाहीये. आशा तयार झालीये बाबा. काय? हो बाबा, आशा आणि पल्लवीचं बोलणं झालंय
आणि असं ठरलंय की पल्लवी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार आहे आणि आशा विजयच्या घरी जाणार आहे. तू खरं बोलतेस? अगदी खरं बोलते मी बाबा. आणि या व्यतिरिक्त दुसरा कुठला मार्गही नव्हता. मी तर हाच विचार करत होते की पल्लवीचं लग्न तर कुठेही जमू शकतं, पण आशाच्या आयुष्याचं काय होणार. अच्छा गायत्री, पल्लवीसाठी कोणी मुलगा बघितलाय का? हो बाबा, दीदीच्या चांगल्या ओळखीचे लोक आहेत, याच शहरातले आहेत आणि मुलगा इंजिनिअरिंग करतोय. अरे, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. पल्लवी आणि आशा दोघींनाही वाटत नव्हतं की त्यांच्या मैत्रीत फूट पडावी. म्हणून पल्लवीने निर्णय घेतला की याच शहरात राहून ती आशासोबत वकिलीची प्रॅक्टिस करेल. ईश्वराला लाख लाख धन्यवाद देतो की त्याने हा प्रश्न सोडवला एकदाचा. हो बाबा, खरं तर आशा आणि विजयला एक करण्याचं काम तर त्या बाळाने केलं जे आशाच्या पोटात वाढतं. नाहीतर पल्लवी आणि विजयचं लग्न झालंच असतं. हो बेटा, तू बरोबरच बोललीस. बहुधा ते बाळ आशा आणि विजयला एकत्र आणण्यासाठीच येत आहे. अरे, पल्लवी कुठे? ती सुद्धा आली आहे माझ्यासोबत, जरा आशाला भेटायला गेली. अच्छा अच्छा. रेखा ही भाग्याची. हाय आशा. हाय पल्लवी. कशी आहेस? बरी आहे. कुठे जायची तयारी चालली आहे मॅडम? कोर्टात एका केसची तारीख आहे. अच्छा, मी पण येऊ? हो हो, का नाही. तसंही आपल्या दोघींना प्रॅक्टिस एकत्रच करायची आहे. हो, ते तर आहेच. आणि मला हेल्पही होईल तुझी. माहिती आहे आशा, मी विचार करते की आपण आता लवकरच आपलं ऑफिस सुरू केलं पाहिजे. आणि हो, आपल्या दोघींचं एकच ऑफिस असेल. हां, हे ठीक आहे. पण आता जे जास्त महत्वाचं आहे ते तरी होऊ दे आधी. समजलं. आणि तेच सांगायला आले होते. मम्मीने मुलाकडच्यांची बोलणी केली आहे. त्या लोकांना तर या लग्नाची खूप घाई आहे. आणि माहितीये, मम्मी माझ्या वकिली करण्याविषयी बोलली आहे त्यांच्याशी. त्यांना मी वकिली केली तर काहीच हरकत नाहीये. पण अशा किती विचित्र गोष्ट आहे ना. यात विचित्र गोष्ट काय? विचित्र गोष्ट ही आहे की आई वडील आपल्या मुलींना मोठं करतात, शिक्षण देतात, त्यांना स्वावलंबी बनवतात, पण तरीही मनातल्या मनात हा विचार करत असतात की कधी आपल्या मुलीचं लग्न होईल, कधी आम्ही तिची पाठवणी करू. लोकांचे हे विचार कधी बदलणार? जर तुला असं वाटतंय की हे सगळं चुकीचं आहे तर तुझ्या मुलीला खूप शिकव, मोठं कर, आपल्या पायांवर उभं कर. हो नक्कीच. बघ, असंच करणार आहे मी. अच्छा पल्लवी, जरा थांब, मी काही महत्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन येते, मग निघूया. ठीक आहे. हे तुम्ही काय बोलताय पप्पा? हा निर्णय आहे तरी कोणाचा? कोणाचाही असो, हा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय सोहनलालच्या घरात घेतलेला आहे. कुणी एकाने निर्णय घेतला म्हणून तो दुसरा मान्य करेल असं नाहीये ना पप्पा. आधी पल्लवी हा निर्णय व्हावा म्हणून प्रयत्न करत होती आणि आजही पल्लवीच या गोष्टीसाठी प्रयत्न करत असेल. तुझा मुद्दा तर बरोबर आहे विजय. पल्लवीने लग्नाच्या वेळी स्वतःहून लग्नासाठी नकार दिला होता. हो, ही गोष्ट तर उघड आहे की पल्लवीला आपल्या प्रेमाचा त्याग करून आशाचं आयुष्य सुखी करायचं आहे. आपण प्रयत्न करूनही ही गोष्ट शक्य झाली नाही, पण पल्लवीच्या प्रयत्नांमुळे ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली. सर्वांनी मान्य करून काय होणार आहे पप्पा? समजवायचं तर आशाला आहे, आणि आशाला कसं समजवायचं? कोण जाणार आशाला समजवायला? विजय, आम्ही तर बोलू नाही शकत. आम्ही तुला सांगितलं बोल म्हणून, पण तू आहेस की काही बोलायला तयारच नाहीयेस. कारण की मला शरम वाटते मामा. मी ना आशाला माझ्या आयुष्यातून निघून जायला सांगू शकतो आणि नाही पल्लवीला पण. हे बघ बाळा, समजून तर फक्त एवढंच घ्यायचंय की पल्लवी आशाला समजवण्यासाठी काय करते.
जर हा पल्लवीचा विश्वास आहे तर माझाही पूर्ण विश्वास आहे की पल्लवीच आशाची समजूत काढेल. हे बघ बाळ, ना आपण या सत्याकडे पाठ फिरवू शकत आणि ना कोणी दुसरं हे सत्य स्वीकारायला नकार देऊ शकत की आशा तुझ्या बाळाची आई होणार आहे. कारण बाळाला जेवढी आईच्या प्रेमाच्या स्पर्शाची गरज असते तेवढीच बापाच्या मायेची सुद्धा असते. विजय, आम्हाला जे बोलायचं होतं ते आम्ही बोललो, पण इतकं लक्षात ठेव विजय की ते बाळ म्हणजे आपल्या वंशाचा दिवा आहे. ते या घरापासून वेगळं राहणार, भले हे आपण कसं काय सहन करू शकू. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, पण आशाही हट्टी आहे मामा. ती इतक्या सहजासहजी नाही ऐकणार. विजय, आशा ही एक विवाहिता आहे आणि कोणत्याही आईला असं नाही वाटणार की तिच्या बाळाला बापाचं प्रेम मिळू नये. आणि समज जर गरज पडलीच तर आपण स्वतः जाऊ आशाची समजूत काढा. आता ही गोष्ट तर नक्की आहे की पल्लवीची याला काही हरकत नाही. हो पप्पा, पण मी जे काय काय म्हणतोय पण मला तर वाटतंय की तुलाच पल्लवीला विसरायचं नाहीये. आहे भाग्याची. काय बघतेस? हेच बघते की काय विचार करून तू तुझं मंगळसूत्र काढून टाकलं होतंस. लोक तर काय माहित काय काय दान करतात, पण तू मला तुझं सौभाग्य दान करायला निघाली होतीस, हो ना? पल्लवी, तू तर सिद्ध केलंस की तू माझ्यापेक्षाही पुढेस. विजयचं माहित नाही कृष्ण आहे की नाही, पण तू तर राधा झालीस. हो, पण ही गोष्ट मला आधीच समजायला हवी होती की कृष्ण राधेचा नाही, रुक्मिणीचा असतो. कृष्ण राधेचा नाही झाला, पण नाव तर आजही कृष्णासोबत राधाचंच घेतलं जातं. अरे, कसल्या विचारात हरवलीयस? पल्लवी, तू हे सर्व काही माझ्यासाठी केलंस ना? या जगात कोणीही कोणासाठी काहीही करत नाही. तू एका अशा माणसाचं नाव सांग मला ज्याने दुसऱ्यांच्या सुखासाठी काही केलं असेल. काय? हो, खरं तर हे आहे की कोणी कोणासाठी काहीच करत नाही. जर कोणी दुसऱ्यांच्या सुखासाठी काही केलं जरी ना, तरी त्यामध्येही त्याच व्यक्तीचं सुख लपलेलं असतं आणि काही नाही. समजलं? समजलं. हा तर मग ठीक आहे. वेडी. तुम्हाला पहिल्यापासूनच अशी तयारी करावी लागेल की पल्लवी तुमच्या आयुष्यातून दूर नाही जाऊ शकणार. हे तुम्ही काय बोलताय जीजू? एकीकडे तुम्ही म्हणताय की पल्लवी माझ्या आयुष्यातून दूर निघून जाईल आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की साहेब, मी पुन्हा तेच म्हणतोय. पल्लवी तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ शकते. जर जर तुमची इच्छा असेल ती तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ नये तर तुम्हाला उपाय शोधून काढावे लागतील. आता पल्लवीला तर तुम्ही रोज भेटत असाल, प्रेमाभिमाच्या गोष्टी बोलत असाल. आता प्रेमाभिमाच्या गोष्टी बास झाल्या. तिला लॉंग ड्राईव्हसाठी घेऊन जा. हं? शहराच्या बाहेर बरीचशी हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत. एक हॉटेल आहे मून पॅलेस. खूप कमाल जागा आहे ती. आणि त्या हॉटेलच्या आसपास पोहोचून तुमची गाडी खराबही होऊ शकते की. समजताय ना? ही काय चूक करून बसलोय मी? विजय, हं? कसला विचार करतोयस रे?
असं काही नाही. विजय, आम्ही हा विचार करून खुश आहोत की प्रश्नांचं धुकं आता हळूहळू सरायला लागलंय. लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत. रेखा ही भाग्याची की प्रश्नांचं धुकं आता हळूहळू सरायला लागलंय. लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत. सगळ्यांनी तर तडजोड केली ती, पण माझ्या मनावर जे धुकं जमलंय ते कसं बाजूला सारू? विचार करून करून असं वाटतंय की किती लाचार झालोय मी, की मला जे वाटतं ते मी बोलूही शकत नाही. माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतः नाही घेऊ शकत. बस तुमच्या सगळ्यांच्या निर्णयाची वाट बघतो मी. असं का बोलतोयस विजय? तर मग आणखीन काय बोलू दीदी? सगळ्यांनी तर तडजोड केलेली, आणि कदाचित हेच योगी आहे. आशाने जे काही आपल्या सगळ्यांसाठी आणि कुटुंबासाठी केलंय त्यासाठी तिला बक्षीस मिळालंच पाहिजे, आणि हा तिचा अधिकार पण आहे. विजय, तुला हे म्हणायचंय का की तुझ्यासाठी पल्लवीला विसरणं कठीण होत आहे? हो, कदाचित सत्य हेच आहे. नाही विजय, तुला स्वतःला समजवावं लागेल. आशा या घरची सून म्हणून येणार आहे. तुला तुझ्या मनातून पल्लवीचा विचार काढून टाकावा लागेल. मी तर तिला विसरून जाईन दीदी, पण काय पल्लवी मला विसरू शकेल? तुला नाही माहित दीदी, जिजूंचं ऐकल्यामुळे माझ्याकडून किती मोठी चूक झालीये. ती चूक केल्यामुळे पल्लवी कदाचित मला कधीही नाही विसरू शकणार. आणि मलाही असं वाटतंय की मी तिला नाही विसरू शकणार. आणि तडजोड भले कोणालाही करायला लागू दे दीदी, पण या तडजोडी मनावर असलेलं गुन्ह्यांचं ओझं तर कमी नाही ना करू शकत ना. आजही जेव्हा मी माझ्या मनात डोकावून बघतो तेव्हा माझं मनही मलाच दोषी ठरवतं. बरं झालं असतं जर मी तेव्हा जिजूंचं ऐकलं नसतं. तर मग एक मार्ग आहे, विजयने पूर्णपणे पल्लवीला आपलं बनवावं, जेणेकरून ती कोणा दुसऱ्याचा विचारच करू शकणार नाही. हे काय बोलताय तुम्ही? मार्ग सांगतोय तुला. हाच एक मार्ग आहे. विजयच्या भूतकाळाविषयी सगळं काही माहिती असून सुद्धा पल्लवी त्याच्यापासून वेगळा व्हायचा विचार नाही करू शकणार. हाय नानू. सुखी राहा बेटा. नमस्कार मम्मी. सुखी राहा. अगं, आज तुम्हा दोघींना इतक्या दिवसांनी इतकं खुश पाहून माझा आनंद तर गगनात मावत नाहीये. बाबा, मी तुम्हाला म्हणायचे ना की परमेश्वर माझ्या दोन्ही मुलींना त्यांचं सुख परत देईल. बघितलं तुम्ही? आता तुम्ही विजयच्या घरच्यांशी लवकरात लवकर बोलून घ्या. ते आपल्या आशाला कायमचं त्यांच्या घरी घेऊन जातील. ठीक आहे बेटा. तसं मी बलराजजींशी बोललेच आहे. आशा, तुला विजयचा फोन आला की नाही? नाही मम्मी. विजयला खूप अपराध्यासारखं वाटत असेल आणि याच गिल्टमुळे कदाचित त्याने फोन केला नसेल. पण आता तर ही संकोचाची भिंत दूर झाली पाहिजे ना. अच्छा नानू, आम्ही निघतो. मी कोर्टात चालले. पल्लवी पण माझ्या बरोबर येते. ठीक आहे बेटा. मावशी, तू पण घरीच जा. मी कोर्टातून डायरेक्ट घरीच येईन. हो. ठीक आहे, निघूया. हो. सुखी राहा. बाय. बाय. विजय, आपण बोलून मोकळे झालो तर मनातला संकोच नाहीसा होतो. हे बघ विजय, जर आशाला या घरात सून म्हणून आणायचा असेल तर हा संकोचही नाहीसा करावा लागेल. मी तर असं ठरवलंय की आपण स्वतः जाऊन आशाला इकडे आणण्याविषयी बोलूया. घरात मुलाची आई आणि वहिनी असतात. छोटंसं कुटुंब आहे. आपल्या पल्लवीवर जास्त ओझही नाही पडणार. हो. मीनाक्षी, कधी येतात ते लोक पल्लवीला बघायला? उद्याच येत आहेत ते.
अरे उद्या येत आहे ते लग्नाची तारीख फिक्स करायला. हो